श्री स्वामी समर्थ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा 10वी 12वी बोर्डाचे विद्यार्थी सर्वच पास होतील बोर्डाच्या या नियमामुळे। तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। या ठिकाणी तुम्हाला बोर्डाच्या सर्व अपडेट्स मिळतील। त्याचप्रमाणे तुम्ही 10वी आणि 12वीच्या परीक्षा आता जवळ आलेल्या आहेत, त्यामधील सर्व बोर्डाच्या प्रश्नपत्रिका IMP प्रश्न हवे असतील, या बघा या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहेत। सर्व 10वी असतील 12वी असतील, या तुम्हाला जर हवे असतील तर तुम्हाला फक्त प्ले स्टोअरला जायचंय, नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करायचंय। त्या ठिकाणी या प्रश्नपत्रिका आणि IMP प्रश्न तुम्हाला भेटतील। तर लक्षात ठेवा, नाना फाउंडेशन ऍप प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करायचंय आणि आपल्या सर्व अपडेट्ससाठी नाना फाउंडेशन स्टडी या युट्यूब चॅनलला अवश्य सर्च करून सबस्क्राइब करा। 10वीच्या सर्व सेमी इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, 12वीचे कॉमर्स, सायन्स, आर्ट्स या सर्व विषयांच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका या नाना फाउंडेशन ऍप वर मिळणार आहेत। तर व्हिडिओ आपण बघूयात की महत्त्वाचा व्हिडिओ आपण काय बनवलेला आहे, त्याच्या संदर्भात अपडेट, या प्रश्नपत्रिका महत्त्वाच्या आहेत आणि IMP प्रश्न देखील। तर नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा। तर बघा बोर्डाचे सर्व विद्यार्थी कसे पास होणार आहेत, काय बोर्डाचा नियम सांगतोय हे आपण बघूयात। तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, सकाळ पेपरात बातमी आलेली आहे। 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेत पास होणे आता अवघड राहिलेलं नाहीये। प्रत्येक विषयासाठी 20 गुण तुम्हाला अंतर्गत मिळत असतात। त्याचप्रमाणे 12वीच्या विद्यार्थ्यांना 30 गुण आहेत, लक्षात ठेवा, प्रॅक्टिकलचे मार्क। आता विद्यार्थ्यांनी तुम्हाला अभ्यास जो करायचा आहे तो पास होण्यासाठी नाही, तर तुम्हाला जास्तीत जास्त टक्केवारी मिळवण्यासाठी अभ्यास करायचा आहे। याच्यामध्ये आणखीन एक बोर्डाचा नियम आहे, तो तुम्हाला बाजूच्या स्क्रीनवर दिसत असेल की त्रिभाषा सूत्र आहे, बोर्डाचा एक नियम आहे। यामध्ये काय नियम सांगतो बघा, जर तुम्ही 10वीत असताल तर 10वी मध्ये तुम्हाला प्रत्येक विषयात 35 गुण हे लागतात, बरोबर। जर तुम्ही मराठी, हिंदी आणि इंग्रजी या विषयाचं एकूण गुण तुम्हाला जर 105 मिळाले, 105 जर गुण मिळाले तर तुम्ही इझिली पास होताल। लक्षात ठेवा, फक्त अट अशी आहे की प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला 25 कमीत कमी मार्क असायला पाहिजेत। जर 25 पेक्षा कमी असतील तर तुम्ही त्या विषयात नापास होतात। म्हणजे या 3 विषयांची टोटल जर 105 झाली, समजा तुम्हाला मराठीमध्ये 27 मार्क आहेत, परंतु आणखीन त्या 2 विषयांचे जास्त मार्क असतील आणि 3 विषय मिळून 105 झाले तर तुम्हाला इझिली पास होता येईल। जरी तुम्हाला 35 पेक्षा मार्क मराठीत 27च पडलेले आहेत तरी तुम्ही पास होताल। फक्त अट अशी आहे की 25 पेक्षा जास्त तुम्हाला मार्क पाहिजेत। त्यानंतर दुसरा असा आहे नियम की विज्ञान आणि गणितात जर तुम्ही 70 मार्क मिळवले दोन्ही विषयांचे मिळून, त्याच्यामध्ये पण तुम्ही पास होऊ शकता। समजा गणितात तुम्हाला 30च मार्क आहेत परंतु विज्ञानमध्ये जास्त मार्क आहेत तुम्हाला, आणि त्या दोघांचे मिळून जर 70 होत असतील तरी तुम्ही इझिली पास होऊ शकता। समाजशास्त्र विषयासाठी तुम्हाला 20 गुण हे प्रॅक्टिकल असतात, त्याच्यामध्ये तोंडी परीक्षेत तुम्हाला चांगले मार्क मिळून तुम्ही पास होऊ शकतात। अशा प्रकारे हे बोर्डाचे काही नियम आहेत। 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आता इंटरनल मार्क आहेत। केमिस्ट्री 1 असेल, केमिस्ट्री 2 मिळून तुम्हाला पेपर होतो 70चा 30 मार्क इंटरनल आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही चांगले मार्क मिळून तुम्हाला राहतं किती पासिंगसाठी 35 मार्क आहेत। त्यामुळे ह्या बोर्डाच्या परीक्षा ज्या आहेत तुम्हाला इझिली पास करू शकतात। हा नियम तुम्हाला दिसत असेल बाजूला। त्यामुळे तुम्ही अभ्यास करून जास्त ताणतणाव घेऊ नका, तुम्ही इझिली पास होऊ शकतात बोर्डाच्या या नियमामुळे। आणि जरी तुम्ही फेअर परीक्षा देऊन आणखीन पास होऊ शकतात, समजा तुमचा एखादा विषय राहिला तरी लगेच रिझल्ट लागल्यानंतर जून मध्ये परत परीक्षा होते, फेअर परीक्षा जून जुलै, आणि तुमचं परत तुम्ही त्या परीक्षेला बसून पास होऊ शकता। तुमचं शैक्षणिक वर्ष नुकसान होत नाही। तर बोर्डाचे असे काही नियम आहेत, त्यामुळे काळजी करू नका, तणावात राहू नका आणि नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा। 10वी सेमी इंग्रजी मीडियम, मराठी मीडियम, 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या सर्व विषयांचे IMP प्रश्न, त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिका तुम्हाला या सर्व भेटतील बोर्डाच्या। लक्षात ठेवा, तर आत्ताच नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा। सर्व विद्यार्थी पास व्हावेत। स्वामी समर्थ।